नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती. तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये शाळा, कॉलेज, कामं वगैरे ही सगळी होतच असतात. आता आमचे पण जरा कार्यक्रम जरा कमी आहेत, थोडे म्हणजे कार्यक्रम आहेत पण थोडे कमी आहेत. त्यामुळे खूप दिवस झाले आम्ही एन्जॉयमेंट अशी केलेली नाही. म्हणजे कार्यक्रमामध्ये एन्जॉय असतोच, परंतु कार्यक्रमाव्यतिरिक्त आम्ही असं इकडे तिकडे म्हणजे फिरायला वगैरे कुठे गेलो नाही. तर आज आम्ही अचानक असा प्लॅन केलेला की चला जाऊया कुठेतरी, जरा डॅमवरती वगैरे पोहूया. खूप दिवस गेलो नाही फिरायला वगैरे. तर म्हणून आम्ही सगळेजण निघालो आहे आता. तर आताच मी क्लासवरून आलो डायरेक्ट इथे. आता कपडे वगैरे चेंज केलेले आणि आम्ही आता डॅमवर जाणार आहोत. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. कार्यक्रमाचे ब्लॉग तर बघितले तर तुम्ही, तर ही मजा मस्ती बाहेर आम्ही कशी करतो ते सुद्धा बघायला मिळेल. नाही आम्हालासुद्धा खूप उत्साह झाला. खूप दिवसांनी आम्ही जरा कुठेतरी बाहेरच चाललो आहे असा. तर शेवटपर्यंत आजच्या ब्लॉगमध्ये राहा आणि ब्लॉग कसा आहे कमेंटमध्ये नंतर नक्की सांगा. चला तर मग जाऊया. सगळेजण इथे आलेत, आम्ही सरांच्या इथे निघून आलो आहे आता. तर नंतर मग इथून सगळे आले की मग निघणार आहोत. हा प्यायला या सर्वांनी. आणि बिस्किट आज आहे पतंजली बाबांचं बिस्किट आणलेलं आहे. तर सगळेजण इथे आलेत आणि आम्ही आता निघणार आहोत थोड्या वेळात. सगळ्याच हाफ पॅन्टवरती आहेत. वहिनी, चहा दिल्याबद्दल धन्यवाद. हां माझं मित्रांनो, आम्ही आता आलो आहे आणि चिकन वगैरे करून नेणार आहोत. तर सर खास चिकन बनवत आहेत. वास एकदम जबरदस्त आला आहे, खमंग असा वास सुटला आहे. तर या तुम्ही सुद्धा आज फुल एन्जॉय असणार आहे. वहिनी पण निघालेत, पाहुणे बाहेर जात आहेत आणि आम्ही आता निघालो आहे मस्त की पार्टीला बाहेर एन्जॉय करणार खूप दिवसांनी. आज पण छान येतोय. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आहे जाण्यासाठी. तर अरे देवा, गेट उघडत नाही. तर चिकन वगैरे आहेत, माझ्याकडे भाकऱ्या आहेत या आणि पाण्याचं जार आहे. तर सगळेजण आम्ही निघालो आहे. तर या सर्वांनी खूप दिवसांनी असा आम्ही बेत केलेला आहे. तर खूप मजा आहे, एक्साइटमेंट खूप आहे. जाऊया मस्त. इथून गाडीतून जाणार आहोत आपण. येत आहेत सगळे. हां, हे बघा, हे जे येत आहेत गरिबांचे अमिताभ बच्चन. गरिबांचे अमिताभ बच्चन. तर आम्ही निघालो आता मित्रांनो जाकादेवीतून. शबाश, किरणदारचं लुक भारी वाटतं. दुकानामधून पत्रावळी नेऊया. हे दुकान आहे आपलं इथे, साई सुद्धा स्पोर्ट्स आणि माऊली ट्रेडर्स. तर तिथून आपण ग्लास घेणार आहोत. निवळीमध्ये. आणि आता जाणार आहोत आपण, आपले साऊंडवाले दादा आहेत त्यांच्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी. ते म्हणजे आराध्य साऊंड सर्व्हिस. तर कोकणचा साज संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाला जे उत्कृष्ट असं साऊंड लावतात ते आपले दादा. आणि हॉटेलचं नाव आहे घरचा स्वाद. तर इथे आपण आलो आहोत. तुम्ही सुद्धा निवळीमध्ये कधी आलात तर नक्की या. अतिशय उत्कृष्ट अशी सेवा दिली जाईल तुम्हाला. आम्ही सुद्धा इथे आलो आहोत. हॉटेल आहे घरचा स्वाद. तर इकडून आलात ना वरतून निवळीतून की थेट इकडे ते यायचं नक्कीच या. खरं तर आम्ही इथे आलो तर कधी ना कधी तरी नक्कीच खातो. तर खूप छान अशी सेवा दिली जाते इथे. आमचे ओळखीचेच दादा आहेत, म्हणजे रोज कार्यक्रमाला आम्हाला भेटत असतात ते. तर इथे सर्व काही मिळेल. त्याचबरोबर इथं स्पेशल जम्बो मिसळ, वडापाव, कटवडा, चहापोहे, शाकाहारी आणि राईस प्लेट. तर आपण आता बसूया इथे नाश्ता करून मग आपण निघणार आहोत. नमस्कार. हाय करा. दादांचं हॉटेल आहे, सर्वांनी इथे नक्की या. साऊंड सर्व्हिस सुद्धा आहे. नमस्कार. बसलेत सगळे, आमची ऑर्डर येते आणि आपल्याला दादा पण भेटलेत. नमस्कार.
मोठ्या मोठ्या नामवंत कलाकारांना साऊंड लावतात. डावा साऊंड सर्व्हिस, तुम्ही जर नाव ऐकलं असेलच. मस्त की मिसळपावची थाळी मागवलेली आहे, तर तुम्ही सुद्धा या सर्वांनी खायला. तर खूप चांगल्या पद्धतीने इथे सेवा दिली जाते, तर तुम्ही आला तर नक्की या निवळीमध्ये. इथे हॉटेल आहे आपलं दादांचं. सगळेजण आता खात आहेत. पहिली चला टाटा, बाय बाय. तर मित्र, मिसळ खूप छान होती. पुन्हा आम्ही नक्कीच येऊ कधी आलेलो तर. चले बाय, टाटा, बाय कर, बाय. हां हां हां. तर आम्ही आता निघालोय मित्रांनो. कधी आलात तर नक्की या हॉटेलमध्ये. घरचा स्वाद हॉटेलचं नाव आहे. इकडून आलात की सरळ निवडून इथून खाली येतेच हॉटेल आहे. तर चला आपण जाऊया आता. आता आलोय आमच्या ठिकाणाजवळ, म्हणजेच भोके गोपाल ॲग्रो टुरिझम. गोपाळ ॲग्रो टुरिझम. पण आता आलोय ठिकाणावरती आणि मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात. स्विमिंग पूल आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की या. तर मित्रांनो, आपण आता आलोय स्विमिंग पूल जवळ. तर सुंदर असं पाणी पाणी बघून खरं तर सर गेलेत खाली. शाबाश. तर सगळे आलोय. काय दर्शन बुवा. हा, ओके. तर मित्रांनो, तुम्ही आलात तर कधीतरी या इथे. खूप छान आहे, भारी. खरं तर पाणी बघून माझा राहवत नाही आता. लवकरात लवकर पोहायला जावं असं वाटतंय मला. तर आपण सुद्धा आता जाऊया पोहायला. सगळे पोहतायत मस्त. सुंदर नजारा आहे मित्रांनो. आज गर्दी पण नाही, बरं झालं आम्ही आज आलोय. तर इथून पूर्णपणे दाखवतो तुम्हाला. थांबा थांबा, आलो आलो, 2 मिनिटं. तर इकडे पण सुंदर दिसते ते. इकडे पण स्विमिंग पूल आहे मित्रांनो. ते लेडीजसाठी आहे. आणि इकडे पाणी म्हणजे एकदम जो स्विमिंग पूल आहे नैसर्गिकरित्या आहे. ते पाणी हे निसर्गाच्या सानिध्यातून जे पाणी येते, म्हणजे कातळावरून जे पाणी येत आहे ते याच्यामध्ये सोडलेलं आहे बघा. आणि भारी असं आहे तिथपर्यंत, खालपर्यंत. तर मित्रांनो, आम्ही आता आलोय. खूप भारी वाटते मला पण पोहायला जायचंय. हा हा.
अरे वा. तर मित्रांनो आमचं आता पोहून झालंय. आम्ही आता जेवायला बसलोय. तर आम्हाला आता जेवायचं आहे. जेवून झाल्यावर पुन्हा आम्ही पोहायला जाणार आहोत. या सर्वांनी जेवायला. तर आम्ही जेवण घेऊन आलो इथे मस्त आहे आमचं. तर आम्ही आता जेवणार आहोत. भूक सुद्धा खूप लागले. तर आता आम्ही जेवायला बसणार आहोत. तर या मस्त आहे की खूप भूक सुद्धा लागले. भाकऱ्या आहेत आपल्याकडे आणि त्याच सोबत चिकन. तर आम्ही आता जेवायला बसलो मित्रांनो. तर सर्वांनी या जेवायला. मस्त आहे की सगळेजण बसलो इथे. पुन्हा आम्ही मग जेवण झाल्यावर पोहायला जाणार आहोत. तर मित्रांनो आता आम्ही जेवलेलो आहे. पुन्हा जाणार आहे पोहायला. पाहू शकता सुंदर सुंदर नजारा समोरचा. तर तुम्ही सर्वांनी या पोहायला. तर जाऊया आता. उडी मारणार आहे मस्त जाऊन आपण. सगळे आपली गँग आहे. कटप्पा बाहुबली कसं तुम्हाला आम्ही आलो तिथे लागतो बघ. हाय गाय. तर मित्रांनो दिवसभर खूप एन्जॉय केलेला. मजा मस्ती केलेली. खूप दिवसाने खूप दिवस प्लॅन करत होतो आम्ही. परंतु काय सक्सेस होत नव्हता. परंतु अचानक भयानक प्लॅन केलेला. कारण का तर आता सीझन वगैरे सगळं चालू होतं आहे. हत्यारं वगैरे सगळी भरायचे आहेत. आणि म्हटलं तर त्याआधी काहीतरी प्लॅन करूया. आणि तो आजचा प्लॅन सक्सेस झाला. खूप मजा केलेली आम्ही. तर तुम्हीसुद्धा इथे या भोक्यामध्ये आहे हा डॅम का म्हणायचं कारण का तर इथे पाणी इतर ठिकाणी पाणी स्विमिंग पूलमध्ये सोडलं जातं. परंतु इथे आहे ना जे कातळावरचं पाणी येतं म्हणजे जे पावसाचं पाणी असतं ते सोडलं जातं इथे. ते बघा तिकडून ते सोडलं जातं पाणी. असं इथे प्रकार आहे तो. छान मजा आली खूप भारी. तर तुम्हीसुद्धा कधी आलात तर इथे या. आणि आम्ही आता निघालो आहोत. सगळे चेंज वगैरे करून झालं आहे आमचं. आणि आम्ही आता निघालो आहोत घरी जाण्यासाठी. तर जाऊया आता घरी. तर मित्रांनो आपण आता आलो आहोत तिथे सरांच्या इथे रूमवरती. तर आजचा व्लॉग आपण इथेच संपवूया. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.